नमस्कार, आपण पाहतात माय मराठी न्यूज। सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी। राज्य सरकारने राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशी मागणी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली। खासदार सुप्रिया सुळे या आज पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथे आल्या होत्या। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। मागील 2 दिवसापासून राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे, शेतकऱ्यांचं आणि शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की मागील 3 महिन्यापासून मी हेच सांगते आहे की सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि संपूर्ण कर्जमाफी करावी। याबाबत आपण केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याशी देखील चर्चा केली आहे। महाराष्ट्र सरकारला तशा सूचना देण्याची विनंती आपण केली असल्याचं त्यांनी म्हटलंय। दुसरं आहे की पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये 2 दिवस झाला खूप पाऊस पडतोय आणि ते खूप मोठं नुकसान झालेलं आहे। काय कसं बघता याच्याकडे आणि खूप मोठं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, सरकार यावर सरसकट कर्जमाफी सरकारने केली पाहिजे। सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा महाराष्ट्रात आणि सरसकट कर्जमाफी करा, हे मी गेले 2-3 महिने सांगते। कारण का पहिल्यांदा जेव्हा पाऊस झाला मेमध्ये, अनेक ठिकाणी प्रचंड नुकसान मे आणि जूनमध्ये झालं। पंचनामे झाले पण पैसे अजून आलेले नाहीत। आता नवीन पंचनामे करायला सुरुवात केली। एवढं मोठं ओला दुष्काळ जाहीर करा। आणि जेव्हा असेंब्ली पार्लमेंटला मी गेले होते तर पार्लमेंटमध्ये मी माननीय अमित शहाजींनाही भेटले आणि मी त्यांना विनंती केली आहे की आपण महाराष्ट्र सरकारला आदेश द्यावे की ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्जमाफी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची करा।